सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा, समजा वेतन पथक माध्यमिक संभाजीनगर येथे एक लेखाशीर्ष आपण ग्राह्य धरू, जो जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा असतो, 442 लेखाशीर्ष. हे साधारणतः सर्वात मोठा लेखाशीर्ष असतो. समजा संभाजीनगर औरंगाबाद वेतन पथक माध्यमिकला सरासरी 100 बिल थकीतची येत असतील, तर यावर्षी त्याच्यामध्ये ना 75 देयके हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत देयके असणार आहेत. आश्वासित प्रगती योजना जी शासनाने लागू केली आहे, आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ आणि दुसरा लाभ, 12 वर्षानंतरचा पहिला लाभ आणि 24 वर्षानंतरचा दुसरा लाभ. आपल्याला हा शासन आदेश उशिराने निर्गमित झाला आणि त्याचा आपल्याला लाभ जे आहे ते 1 जानेवारी पासून दिल्या कारणाने आपल्याला त्यामध्ये आपला जानेवारी आणि फरवरी हा मागच्या आर्थिक वर्षाचा फरक आहे, बरोबर आहे. आणि चालू आर्थिक वर्षाचा कोणाचा मार्च एप्रिल असेल, कोणाचा मार्च एप्रिल मे जून असेल, कोणाचा जुलै पर्यंत असेल, कोणाचा ऑगस्ट पर्यंत असेल, कोणाचा सप्टेंबर पर्यंत असेल. चालू वर्षाचा फरक आपल्याला चालू वर्षाच्या याच्यात टाकायचा आहे. परंतु मागचा प्रपत्र अ ब चा फरक हा आपल्याला जानेवारी आणि फरवरी 2024 चा फरक हे आपल्याला प्रपत्र अ आणि ब मध्ये टाकायचं आहे. आता तिथं आहे ना पुष्कळ ऑप्शन्स आहे पहा, एकूण 12 ऑप्शन्स दिलेले आहे. तर आता साधारणतः याच्यामध्ये कसं आहे पहा, तिथं 2 ऑप्शन्स असे दिलेले आहे जे आपल्या तोंडातून सर्वसाधारण पद्धतीने निघतात पहा. वरिष्ठ वेतन श्रेणी भेटली, निवड श्रेणी भेटली, बरोबर आहे. परंतु वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी हे शिक्षकांना लागू आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टेक्निकल भाषेमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी लागू होत नाही. आपल्याला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जी भेटती ते कालबद्ध पदोन्नतीचा पहिला लाभ आणि कालबद्ध पदोन्नतीचा दुसरा लाभ. पहिला लाभ म्हणजे 12 वर्षानंतर आणि दुसरा लाभ म्हणजे 24 वर्षानंतर. तर तिथं मी ऑलरेडी शाळांमध्ये असताना त्यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा तुम्ही इथं हा एक टॅब आणि हा एक ऑप्शन सुद्धा प्रोव्हाइड करा, कारण यावर्षी 75% बिल हे असणार आहे. आता त्यांनी ऐकून तर घेतलंय, परंतु आजपर्यंत तो ऑप्शन तिथं मला काही दिसत नाही. तर आता पर्यायाने मी व्यवस्था असं काढलंय की तिथे एक ऑप्शन आहे पहा सर, लिहून घ्या वाटल्या सर्वजण. रेग्युलर स्केल डिफरन्स, नियमित वेतन श्रेणीचा फरक मराठी भाषेमध्ये. तिथं ऑप्शन इंग्रजीमध्ये, त्यामुळे मी त्याला इंग्रजीमध्ये बोलतोय. रेग्युलर स्केल डिफरन्स. अशा आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत जेवढे बिल बनतील त्यासाठी तिथं देयकाचा प्रकार यामध्ये रेग्युलर स्केल डिफरन्स, नियमित वेतन श्रेणीचा फरक. बरोबर आहे, मी S8 मध्ये होतो 2400 मध्ये, मला 24 वर्षाचा लाभ भेटला, मी 2400 4300 S13 4200 S13 ऑप्शन मध्ये गेलो. काय झालं, वेतन श्रेणीमध्ये बदल झालाय. कशात झालंय, नियमित वेतन श्रेणीमध्ये. तर नियमित वेतन श्रेणीमध्ये मी S8 हून S13 मध्ये गेलो. त्यामुळे तिथं उपलब्ध असलेले 12 ऑप्शन यामध्ये मला जो योग्य ऑप्शन तिथं दिसला तो आहे रेग्युलर स्केल डिफरन्स. हा ऑप्शन निवड करावा. हे लिहून घेतलं म्हणजे तुमच्या शाळेत मला तरी असं वाटतंय, जर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 400 शाळा असतील तर त्याच्यात किमान 350 शाळेमध्ये हे देयकाचे प्रकार असणारच आहे. तर रेग्युलर स्केल डिफरन्स हा पर्याय निवडून प्रपत्र अ हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि आता तिथं ऑर्डर नंबर आणि तारीख काय टाकायची आहे, तर नक्कीच यामध्ये शिक्षणाधिकारी आदेश करत नाही. आणि यामध्ये 12 वर्ष असो किंवा 24 वर्ष असो, पहिला लाभ असो किंवा दुसरा लाभ असो, आश्वासित प्रगती योजनेबद्दल बोलतोय, त्यामध्ये आपण काय करतो सर, आपण आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ किंवा दुसरा लाभ घेण्यासाठी आपण काय करतो, आपल्या शाळे समितीचा एक ठराव मंजूर करून घेतो. त्याला एक आपल्याला ठराव क्रमांक भेटतो, बरोबर आहे सर. ते ठराव आणि याचा जो आवश्यक प्रस्ताव आहे जे आपल्याला लेखाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे पडताळणीसाठी आपण टाकतो, त्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्र लावतो आणि ते पडताळणी करून घेतो आपण लेखाधिकारी कार्यालयाकडून. ठीक आहे सर. तर इथं ऑर्डर नंबर आणि तारीख मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, संस्थेने पारित केलेला ठराव क्रमांक. की तुमच्या शाळेमध्ये समजा फॉर एक्झाम्पल पवार सर असतील, ते वरिष्ठ लिपिक आहे, त्यांना सेवेमध्ये 24 वर्ष झालेले आहे आणि त्यांना पुढचा लाभ अनुदेय असेल, तर
त्यांचा जो विषय घेतलेला आहे विषय क्रमांक 4 मध्ये, शाळेत समितीमध्ये असो किंवा तुमच्या संस्थेच्या समितीच्या बैठकीत असो, त्यामध्ये त्यांनी विषय नंबर 5 मध्ये पवार सर यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मंजूर करण्यात येत आहे. हा झाला 5 नंबर म्हणजे ऑर्डर नंबर. लक्षात घ्या बरं का, ठराव क्रमांक हा तुमचा ऑर्डर नंबर झालाय आणि ती बैठक ज्या दिवशी झाली त्याची तारीख ही त्या ऑर्डरची तारीख झाली. ठराव क्रमांक 5 13/4/2024 रोजी बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये हा ठराव क्रमांक 5 मंजूर करण्यात आला. तर अशा ऑप्शन्स मध्ये प्रपत्र अ, ऑर्डर नंबर 5, तारीख 13 एप्रिल आणि तिथून ऑप्शन निवडायचं रेग्युलर स्केल डिफरन्स, नियमित वेतन श्रेणीतला बदल. तिथं आश्वासित प्रगती योजनेचा ऑप्शन दिलेला नाही, त्यामुळे मी तुम्हाला हा पर्यायी मला जो सुटेबल वाटलाय हे मी जाणल्याला सुद्धा हेच सुचवलेलं आहे. कारण की वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी हे 100% शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑप्शन देणं चुकीचं आहे. त्यामुळे मला हे ऑप्शन योग्य वाटतंय की रेग्युलर स्केल डिफरन्स. आता कळालं सर? जर हा विषय कळाला तर 75% थकीत देयके क्लिअर झाले औरंगाबाद जिल्ह्याचे, संभाजीनगर जिल्ह्याचे, सॉरी. ओके, हे सर कळालं का? यास कोणीतरी एक जण बोला, 1 2 3. ओके. हा, सध्या मी थेरॉटिकल घेतोय, तिथं प्रॅक्टिकल साठी सर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करताय. अजून 1 2 थेरॉटिकल कन्सेप्ट आहे मी ते घेतो तोपर्यंत. हा, अजून एक आहे. आता तिथं 12 ऑप्शन्स आहे पहा वेगवेगळे. शिक्षण सेवकाचे नियमित वेतन, हे वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, कोर्ट प्रकरण, टाइम बॉन्ड प्रमोशन्स, वेगवेगळे 12 ऑप्शन्स आहे पहा. आणि तुम्ही जो ऑप्शन निवडणार आहात तिथं हे मी आता सांगितलं ऑर्डर नंबर, तारीख आणि ऑप्शन निवडणं, तिथं तारीख टाकून द्यायची कुठून कुठपर्यंतचा त्याचा फरक आहे किंवा नियमित वेतन आहे. रिमार्क मध्ये आपण शेऱ्यामध्ये त्याचं कारण पण टाकून देऊ की बाबा ही इथं कशासाठी टाकलंय म्हणून. आणि प्रत्येक ऑप्शन तुम्ही तिथल्या 12 ऑप्शन्स मध्ये कोणताही ऑप्शन जर तुम्ही ऍक्टिव्हेट केला, निवडला, तर तुम्हाला खाली 2 डॉक्युमेंट्स अटॅच करण्यासाठी तिथे एक पर्याय उपलब्ध असणार आहे. तर ते 12 ऑप्शन्स मध्ये तुम्ही जो ऑप्शन निवडणार आहे त्या ऑप्शन अनुषंगाने तो खाली तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला हे कागदपत्र तिथं अटॅच करणं आवश्यक आहे. समजून घ्या. ठीक आहे. आता हाच मी घेतो जे आश्वासित प्रगती योजनेचा जे आपण एक्झाम्पल घेतलंय की ऑर्डर नंबर टाकली, तारीख टाकली, तिथं ऑप्शन निवडला रेग्युलर स्केल डिफरन्स, त्यामध्ये मग एंट्री मध्ये ब्रोकन मध्ये आलो 1/1/24 ते 28/2/24 म्हणजे 2 महिन्याचाच फरक आहे आपला. लागू झालाय तो 1 जानेवारी पासून आणि फरवरी पर्यंत मागचा आर्थिक वर्ष आणि मार्च हा चालू आर्थिक वर्षात येतो. त्यामुळे मार्चचा त्यामध्ये घ्यायचं नाही, फक्त जानेवारी आणि फरवरी हे 2 महिन्याचाच फरक त्याच्यात घेणं आवश्यक आहे. ओके. हा 2 महिन्याचा तुमचा बेसिक, डीए आणि एचआर टीए मध्ये फरक पडणार नाही. हे तिघं धरून सपा व्हॉट एव्हर जे अमाऊंट येईल 8,000 9,000 10,000 ती आपण एंट्री केली, रिमार्क मध्ये टाकलं रिझन फॉर, त्यामध्ये टाकले आधार माने, त्यामध्ये टाकले की बाबा शासन आदेश उशिराने निर्गमित झाल्यामुळे हे देयक थकीत राहिलं. ओके. आणि ते झाल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन उपलब्ध असणार आहे. ते 2 ऑप्शन कोणते असणार आहे? आता मी तुम्हाला सांगितलं की संस्थेचा ठराव. संस्थेचा ठराव तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये स्कॅन करून घ्या. संस्थेचा ठराव पीडीएफ मध्ये 500 केबीच्या आत स्कॅन करून घ्या. 500 केबीच्या आत स्कॅन केल्यावर तो तिथं येईल एज्युकेशन ऑफिसर ऑब्लिक काहीतरी एक ऑप्शन आहे पहा, त्यांचा आदेश. तर इथं शिक्षणाधिकारी त्याचा आदेश करत नाही, आपली संस्था त्यामध्ये आदेश करते. तर तो तिथं आपला जो ठराव झालेला आहे तो तिथं अपलोड करणं आहे. परंतु तो अपलोड करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की तो ठराव 500 केबीच्या आतमध्ये पीडीएफ स्वरूपात असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि तिथं दुसरा ऑप्शन अजून एक तुम्हाला पाहायला भेटणार आहे की लेखा अधिकारी फिक्सेशन ऑर्डर तिथं अपलोड करा. म्हणजे आपण आपल्या सर्व्हिस बुक मध्ये जे पडताळणी करून घेतो लेखाधिकारी कार्यालयाकडून, ते त्यांचा टप्पा मारून पडताळणी करून व्हेरीफाय करून देतात पहा, तो पान आपल्याला स्कॅन करून घेणं आहे. ते पण पीडीएफ मध्ये करा आणि 500 केबीच्या आतमध्ये करा आणि तो पान तिथं अपलोड करा. असे 2 ऑप्शन्स तिथं आले. कशामध्ये? रेग्युलर स्केल डिफरन्स मध्ये. ओके. ते दोघंही तुम्ही पान अपलोड केले आणि खाली ऑप्शन उपलब्ध आहे सबमिट म्हणून.
तुम्ही जसंच तो सबमिटला क्लिक केलं तर तो तुमचा डाटा ऑटोमॅटिक तुमच्या शाळेच्या लॉग इन वरून म्हणजे DDO1 वरून DDO2 म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याचे वेतन पथक अधीक्षक माध्यमिक यांच्या लॉग इनला तो प्रस्ताव जाईल. ठीक आहे सर. ओके. तर याप्रमाणे तिथं वेगवेगळे 12 ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. प्रत्येक ऑप्शन्स तुम्ही वाचत चला. खाली तुम्हाला त्याचे 2-2 पर्याय दिसतात. ते 2-2 ऑप्शन्स डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं अपलोड करून त्याला सबमिट करत चला. हा झाला अटॅचमेंट. ओके. आता तिसरा अजून एक सर्वात महत्वाचा आहे की आता सबमिट तर झालंय ऑनलाईन, मग आता आपल्याला ऑफलाईन पद्धतीत काय करायचं आहे. ठीक आहे. ऑनलाईन तुम्ही एंट्री केली, रिक्वायर्ड पेपर्स अपलोड केले, व्हेरीफाय केलं आणि त्यानंतर तुम्ही त्याला सबमिट केलंय. मग आता उरलं काय? आता उरलंय मॅन्युअल प्रोसेस. मॅन्युअल प्रोसेस मध्ये सर्वात अगोदर तो स्क्रीन दिसतोय सबमिट केल्यानंतर त्या स्क्रीनचा कंट्रोल P द्वारे प्रिंट स्क्रीन घ्या. ठीक आहे. लिहून घ्या वाटल्यास त्या स्क्रीनचा प्रिंट स्क्रीन घेणे, कारण की त्यामध्ये कर्मचारीचा ब्रोकन आयडी दिसतो, शाळेचा DDO कोड दिसतो. हा एक कागद तुम्हाला तयार करायला पाहिजे. मुद्दा नंबर 1 एवढं काढलंय. त्यानंतर आपल्याला हा प्रस्ताव वेतन पथक माध्यमिकला दाखल करणं आवश्यक आहे. तर वेतन पथकला हा प्रस्ताव दाखल करताना आपल्याला कोणकोणते कागदपत्र सबमिट करावे लागतील. सर्वात अगोदर पहिला आहे कव्हरिंग पत्र. अधीक्षकच्या नावाने आपल्या शाळेमार्फत एक कव्हरिंग पत्र द्या की थकीत देयके ऑनलाईन केलेल्या देयकांना ऑनलाईन मंजुरी मिळण्याबाबत विषय. त्यामध्ये लिहा तुमच्या शाळेचा DDO कोड सर्वात वरती. शाळेचा DDO कोड लाल अक्षराने वरती लिहा. जे काही असेल तुमचा 0-431-01-0004 जे काही असेल ते तुम्ही तिथं टाकून द्या. आणि त्यानंतर तुमचा विषय घ्या. विषयानंतर खाली समजा तुमच्या शाळेतले 4 कर्मचारी असतील थकीत देयकात, त्यांचे नाव टाका आणि नावापुढे ब्रोकन आयडी त्या कर्मचारीचा जनरेट झालेला आहे पहा, तो ब्रोकन आयडी लाल अक्षरामध्ये लिहा. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ब्रोकन आयडी सुद्धा लाल अक्षरात लिहा आणि शाळेचा DDO कोड सुद्धा हा लाल अक्षरात लिहा. ठीक आहे. विषय तुम्हाला माहित आहे कसं लिहायचं आहे, त्याबद्दल मी बोलत नाही. फक्त एकच सांगितलं की DDO कोड आणि कर्मचाऱ्यांचे ब्रोकन आयडी हे लाल अक्षरात लिहा. हा झाला कव्हरिंग पत्र. ठीक आहे. ऑनलाईन स्क्रीन प्रिंट जे तुम्ही काढली ते याला जोडायचं आहे. त्यानंतर आता समजा आपण हे 2 महिन्याचा फरक काढलाय आश्वासित प्रगती योजनेमध्ये जानेवारी-फरवरीचा, तर तो फरकाचा तक्ता या देयकाला जोडा. बिल नाही जोडायचंय आपल्याला, फक्त फरकाचा तक्ता जोडा. समजा तुम्ही जी ऑनलाईन एंट्री केली त्यामध्ये 10,512 रुपये निघाले, तर ते 10,512 रुपये कसे आले? ऍडमिसेबल, ड्रॉन आणि डिफरन्स. जसं आपण आपल्या महागाई भत्त्याचा फरकाचा जसं तक्ता आपण काढतो तसंच याचा फरकाचा तक्ता आहे. तो फरकाचा तक्ता या पत्रासोबत जोडा. आणि त्यानंतर संचालक कार्यालयाने जे पत्र काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी एक आपल्याला प्रमाणपत्र जोडणं आहे. ते प्रमाणपत्र वाटल्यास साहेब आपल्या आता VC संपल्यानंतर हे तुमच्या ग्रुपमध्ये देतील की हा देयक आम्ही यापूर्वी कधीही दाखल केलेलं नाही, दुबार देयक प्रमाणपत्र आहे ते. तो प्रमाणपत्र तुम्हाला मॅन्युअली त्या प्रस्तावासोबत जोडून देणं आहे. ओके. दुबार प्रमाणपत्र. त्यानंतर जे 2 कागद तुम्ही जे स्कॅन करून अटॅच केले ना सर, जसं सर्व्हिस बुकचा पान पडताळणी करून आणि ठराव, ते दोघही गोष्टी या प्रस्तावाला जोडा. ठीक आहे. थोडा स्क्रीनवर ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करतोय.